सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून मकर डिसेंबरपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच लाडक्या बहिणींना जी 4500 रुपये काही मिळणार. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची जी काही प्रतीक्षा होती, तर ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. लाडक्या बहिणीचा जो काही 17वा हप्ता आणि 18वा हप्ता मिळणे बाकी होते. तर जवळपास नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच दररोज चुकीच्या बातम्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात येत आहेत. मात्र सरकारी सूत्रांकडूनच ही सरकारनेच प्रसिद्ध केलेली माहिती जी काही आहे, तर 2025 सालचं 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस असताना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील, असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत होतं. नोव्हेंबरचा हप्ता मिळणे बाकी होते, मात्र 4 डिसेंबरला तो हप्ता सुरुवातीला मिळणार ₹1500 असं सरकारकडूनच सांगण्यात आलं होतं. मात्र तोही त्याही वेळेस लाडक्या बहिणीच्या पदरात निराशा पडली. त्यानंतर मात्र जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या होत्या, तर 21 डिसेंबर नंतर लाडक्या बहिणीच्या खात्याला एकत्रितपणे 17व्या आणि 18व्या हप्त्याचे पैसे जमा होतील, अशी शक्यता सुद्धा सरकारी सूत्रांनी वर्तवली होती. मात्र वित्त विभागाच्या हेडवर पैसा उपलब्ध नसल्यामुळे लाडक्या बहिणीचा जो काही 17वा आणि 18वा हप्ता मिळण्यास जो काही विलंब झालेला आहे, तर तो बराच विलंब झालेला आहे आणि लाडक्या बहिणीकडून सातत्यानं मागणी होत आहे, की जो काही लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे ₹1500 जे काही अनुदान दर महिन्याला मिळतं, तर त्याची एक दरमहा तारीख निर्धारित करण्यात यावी. 1 ते 5 तारखेदरम्यान किंवा 5 ते 10 तारखेदरम्यान या निश्चित कालावधीमध्येच हे पैसे जमा करण्यात यावेत. सरकारसाठी काही ₹1500 देणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाहीये. एकीकडे सरकारच्या अखत्यारीतच लाखो करोडो रुपयांचे भ्रष्टाचाराचे घोटाळे उघड होत असताना, बहिणींसाठी मात्र सातत्यानं सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी हात आखलता घेतला जातो आणि त्यातही वेगवेगळ्या कागदपत्रांचा आणि वेगवेगळ्या सोपस्कारांचा ससेमिरा या लाभार्थ्यांच्या पाठीमागे लावला जातो. तर ही गोष्ट कुठेतरी सरकार नावाच्या व्यवस्थेला न शोभणारी आहे. तेव्हा लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही हप्ते प्रलंबित होते 17वा आणि 18वा, तर आज 31 डिसेंबर रोजी सरकारच्या सूत्राकडून जे काही पोर्टलवर माहिती अपडेट झालेली आहे, तर त्यानुसार दुपारपासून हे पैसे डी अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मग हे आज रात्री उशिरापर्यंत, उद्या सकाळपर्यंत हे पैसे ज्या काही पात्र लाभार्थी भगिनी आहेत किंवा महिला आहेत, तर त्यांच्या खात्याला हे पैसे पूर्णपणे जमा झालेले असतील. सोबतच दररोज ज्या काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही चुकीच्या, विपर्यस्त आणि खोट्या दिशाभूल करणाऱ्या ज्या काही बातम्या येत आहेत, की दररोज आज लाडक्या बहिणीच्या खात्याला ₹4500 जमा, कोणी म्हणतं ₹3000 जमा, कोणी म्हणतं या 12 बँकेत जमा, कोणी म्हणतं या 12 जिल्ह्यात जमा, कोणी म्हणतं SMS आला, कोणी म्हणतं आज सकाळपासूनच जमा झाले, कोणी म्हणतं रात्री तिसऱ्यांदा कॅबिनेटची बैठक झाली, कोणी म्हणतं आज रात्री उशिरा जी-आर निघाला. तर हे सगळं खोटं असतं. या बैताडबेल्यांना हे सुद्धा माहीत नसतं, की लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत, तर त्याच्यासाठी कुठला जी-आर काढायची गरज नसते किंवा त्याच्यासाठी कॅबिनेटच्या कुठल्याही मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्याचीही आवश्यकता नसते. सरकारने ती घोषणा केलेली आहे आणि त्या संदर्भात जे काही ₹2100 संदर्भात सुद्धा बोनस संदर्भात सुद्धा बऱ्याच चुकीच्या माहिती आलेल्या आहेत. संक्रांतीच्या संदर्भात सुद्धा लाडक्या बहिणींना साडी वाटप काही-काही बहाद्दरांनी सुरू केलं. तर काहींनी तर लाडक्या बहिणी अ, नाचायला लागल्या म्हणजे बहिणीला सुद्धा हे महाभाग नाचवायला मागे-पुढे पाहत नाहीत, खुश झाल्या आणि हे असे चित्रविचित्र बातम्या दाखवत असतात. यांना हेही माहीत नसतं, की संक्रांतीची साडी भावाकडची असते, की पतीच्या घरची असते. काहीच माहिती नसतं. मात्र संक्रांत गोड होणार, संक्रांतीचा लाभ देणार म्हणजे ₹1,500 मध्ये काय गोड होणार, हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. परंतु हे जे काही लाडक्या बहिणीचं जे काही अनुदान आहे, तर ते आजच्या दिवशी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 4 वाजतापासून बऱ्याच खात्याला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ए-ई-पी-एस अंतर्गत हे पैसे काढता येतात. 12 बँकाला जमा झाले, 13 बँकाला जमा झाले, तर असं होत नसतं. कारण जे पैसे जमा होतात, तर ते डी अंतर्गत जमा होतात आणि डी अंतर्गत जमा होत असताना सरकार कुठल्याही बँकांना आदेश देऊ शकत नाही किंवा विशिष्ट बँकांसाठी असं बायफर्गेशन करू शकत नाही किंवा विशिष्ट बँकांनाच ते पैसे जमा करू शकत नाही. तर अशा चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या ज्या काही बातम्या असतात, तर आपलेच महाभाग काहीतरी आपल्याच बहिणीची दिशाभूल करतात, कुठेतरी भावनिक फसवणूक करतात आणि मग याच्यामुळे काय होतं, की आपल्याच लोकांचं कुठेतरी नुकसान होतं
एखाद्या राधाबाईच्या खात्याला जुनेच पैसे पडलेले असतात आणि मग ती कुठेतरी आधार सेंटरवर किंवा EPS ग्राहक सेवा केंद्रावर चेक करायला जाते आणि त्यावेळेस तिच्या खात्यात पैसे सापडतात, निघतात किंवा कुठलं तरी अनुदान आलेलं असतं किंवा वेगळ्याच कुठले तरी पैसे आलेले असतात आणि मग ते पैसे काढल्याच्या नंतर मग ती कुठेतरी शेजारणीला सांगते किंवा त्यांची शेतातमध्ये जेव्हाच्या वेळेला चर्चा होते आणि मग हे चर्चा होत असताना मग सगळ्याच जणी मग तिकडे त्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आपल्या खात्याची तपासणी करतात. मग त्यांच्यामध्ये पुन्हा चुकीची माहिती पसरली जाते, गैरसमज पसरतात, की माझ्या खात्याला के-वाय-सी नाही, तुम्ही बँकेत जाऊन के-वाय-सी करा, हे करा, ते करा. मग त्याच्यामध्ये काय होतं, की आपला वेळ, श्रम आणि पैसा या सगळ्याच गोष्टी वाया जातात. म्हणजे एकतर घरचं-दारचं सगळं शेतातलं काम पडलेलं असतं, वाळवणं-चिळवणं आपल्याला लावायची असतात, त्याला जाळीकोळी होत असतात आणि ते तसंच पडलेलं असतं. मग ते कामधंदे सोडून आपण कुठेतरी आधार सेंटरवर जातो, ग्राहक सेवा केंद्रावर जातो आणि बँकात जातो. तिथं गरज नसताना के-वाय-सी करतो. ऑलरेडीच आधीच के-वाय-सी झालेली असते. डी-बी-टीला कुठलं तरी खातं लिंक असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या असताना मग हे विनाकारण वेळही जातो, कामही बुडतं, जाण्या-येण्याचं भाडंही, दिवसाची मजुरी बुडते. तिथंही ₹100-200 यांना कापलं जातं, की ₹50 द्या, ₹100 द्या. ह्या अशा गोष्टी घडतात. तर अशा कुठल्याही चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. जी काही आहे, तर आम्ही या चॅनलच्या माध्यमातून सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा, खरी-खुरी माहिती देण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र हे पैसे बऱ्याच जणांना 1 हप्त्याचे जमा होत आहेत, काहींना 2 हप्त्याचे जमा होत आहेत आणि मग हे सरकारच्या बजेटनुसार, खिशातील पैशानुसार किंवा सरकारच्या हेडकडे जो काही पैसा उपलब्ध आहे, तर त्या उपलब्धतेनुसार पैसे जमा होत असतात. नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता पेंडिंग आहे, तर तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. पी-एम किसानच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच चुकीच्या अफवा पसरल्या जातात, की हे 5 कागद जोडा, नाहीतर तुमचा हप्ता बंद होणार, हे होणार, ते होणार. ह्या सगळ्या बातम्या खोट्या असतात. अ, फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी, टी-आर-पी वाढवण्यासाठी ह्या बातम्या अशा देत असतात. अनेक न्यूज पोर्टल पण अशा चुकीच्या बातम्या देतात. तर अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नये. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ज्यांना कुणाला अ, 12 ते हप्त्यापर्यंत 13 हप्त्यापर्यंत पैसे मिळाले, त्यांना जे अचानक मिळणे बंद झाले असतील, तर ते का बंद झाले हे जाणून घेणं तुमचा प्रत्येकाचा, प्रत्येक लाभार्थीचा हा घटनादत्त अधिकार आहे. तर त्याबाबत आपण काय केलं पाहिजे? तुमचे हा पैसे नेमके कशामुळे बंद झाले, तर त्याची माहिती देणाऱ्या व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये बनवणार आहोत. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल, की सबस्क्राईब करा आणि सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तूर्तास धन्यवाद.